सावरोली ब असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. नाणेफेकी फलंदाज होईल बाद लागत असताना हा दुसरा झटका जयेशला परतायला लागते माघारी. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. विकी येतोय चौथ्या क्रमांकावरती. विकीला आता चांगली कामगिरी करावी लागेल. कशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी शिरोळ ब विपक्ष SR स्पोर्ट्स तानसा ब. दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. टॉस जो मात्र आपण मिड इनिंग्स मध्ये करू या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस मिसटॅम स्ट्रोक बॅटची कडा लागतीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल फिल्डिंग चांगली होती. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार मिळतोय. जाऊन पोहोचली धावसंख्या सध्याच्या स्थितीला 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. भूषणचं हे षटक चांगलं पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर विकेट त्यानंतर सिंगल. बॅकफुटला आले त्यानंतर कट करायचा प्रयत्न. कव्हर पॉइंट मध्ये इनसाइड दी सर्कल फिल्डिंग चांगली होती. एक धाव एक छिकी सिंगल कंप्लीट केली जाते. तुमच्याकडे कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कदमताल असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट इनसाइड दी सर्कल करता त्यावेळेस मात्र तुमच्याकडे कॉलिंग असणं गरजेचं आहे आणि ते कॉलिंग पाहायला मिळालं. एक धाव झाली कंप्लीट. 4 धावा धाव फलकावरती. इथे मिसटॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय. एफर्ट चांगलं होतं परंतु ज्या क्षेत्ररक्षकाला एफर्ट टाकायचं होतं तो क्षेत्ररक्षक मात्र येऊ शकला नाहीये. इथे आपण पाहतोय कंप्लीट केल्या जात आहेत. या चेंडूवरती 2 धावा. 2 धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती. 6 धावा गुणफलकावरती पाहायला मिळतील. आता मात्र गाडीने जो मात्र रेस पकडायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही. धावगतीला आकार मिळायला सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चांगलं होतं पात्र गॅदर करू शकले नाहीयेत. इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता साच बाज और ताज 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावांच्या मदतीने टीमची टोटल 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. मी म्हटलं होतं आता धावगतीला आकार मिळायला सुरुवात झाली. धावसंख्येला गती मिळायला सुरुवात झाली आहे. इथे मात्र आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय. एका चेंडूचं खेळ या षटकामध्ये अजूनही शिल्लक. यावेळेस देखील कॅचची संधी. कव्हर पॉइंट मध्ये कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना तिसरा झटका कृष्णाला परतायला लागते माघारी आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांचं वाज विकेट समाप्त. 9 धावा धावफलकावरती. आई गावदेवी शिरोळ ब टीम आपल्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे कारण SR स्पोर्ट्स तानसा ब टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. 2 षटकांची समाप्ती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषकाचं हे दमदार आणि दिमागदार आयोजन पाहायला मिळतोय. ज्या वेळेस कुठलाही क्रीडा रसिक ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी येतो त्यावेळेस नक्कीच उत्सुकता लागली असते प्रत्येक क्रीडा प्रेमीला आणि प्रत्येक खेळाडूला की दरवर्षी काय काय नवीन उपक्रम या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॅटची कडा लागतीये. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आजचा दिवस क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसाचा विचार केला तर शिवन्या स्पोर्ट्स जामनी संघाने अप्रतिम अशी कामगिरी केली होती. दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर बामणे संघाने अप्रतिम अशी कामगिरी केली होती. कालच्या दिवसामध्ये सारमाल श्री गणेश सारमाल या संघाने चांगली कामगिरी केली होती. आजच्या दिवसामध्ये कुठला संघ चांगली कामगिरी करेल हे पाहणं महत्वाचं. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. येत असताना हा अप्रतिम असा स्ट्रोक. धर्मवीर चषक ब्रँडेड चौकार. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती चौकाराच्या मदतीने 14 या आकड्यावरती पाहायला मिळेल.
आतापर्यंत हे षटक आपण पाहतोय सचिनचं, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर चौकार येतोय. पूर्ण प्रकारे मॅचचं मोमेंटम चेंज करायचं काम फलंदाज करतात. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलाय, त्यानंतर एस्टनचा वेग घेणारा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्यात आलं. नॉन स्ट्रायकर एंडवरती गोलंदाजाने एस्टनला फेकलं आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवरती जायला, ट्रेन सुटायला, धावेंसाठी संघर्ष करण्यात आणि धावबादच्या स्वरूपात विकेट पडण्यात एकच वेळ पाहायला मिळतीये. अशा परिस्थितीमध्ये लागत असताना चौथा झटका आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या प्रियांश स्पोर्ट्स माडेपाडा या संघाला. बिग फिश डाऊन. फलंदाज प्रसाद, ज्याच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला, तो मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज प्रमोद आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत या षटकामध्ये मी म्हणेल चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजाच्या माध्यमातून एक चौकार आलाय, परंतु त्याने टिचून मारा केला, यात देखील काही शंका नसेल. इथे देखील चांगला चेंडू होता. यू मिस, आय विल डेफिनेटली इट, तू चल मे आया. अशा परिस्थितीमध्ये 1 brings 2 असं समीकरण होतोय क्रिकेटमधील कंप्लीट. बॅक टू बॅक लागत असताना दुसरा आद्रा आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या प्रियांश स्पोर्ट्स माडेपाडा या संघाला. आई गावदेवी शिरोळ ब टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. नवीन फलंदाज उमेश आपल्याला पाहायला मिळेल. 7व्या क्रमांकावरती येतोय. आतापर्यंत विचार केला तर जयेश, त्यानंतर कृष्णा, त्यानंतर विकास, मग विकी आणि मग प्रसाद असे 5 खेळाडू तंबूच्या आश्रयाला जात असताना पाहायला मिळतील. ओपनिंग पेयर आणि त्यानंतर अप्पर मिडल ऑर्डर जो मात्र तंबूच्या आश्रयामध्ये गेलाय. आता लोअर मिडल ऑर्डर आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. यावेळेस थांबून मारायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय डीप मधून, बाउंड्री लाईनच्या बाहेर, जजमेंट खराब होतो आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती लागलेले पाहायला मिळतात. अजूनही एका चेंडूचं खेळ हे षटकामधील शिल्लक. सचिनचंही षटक आपल्याला चांगला पाहायला मिळालं होतं, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ त्याला काही मिळाली नाही. इथे एकच धाव येऊ शकली असती, परंतु जजमेंट खराब होतं आणि त्या गोष्टीला अनुषंगून 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. येतोय हा षटकार. 24 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम हडल जो मात्र घ्यायचं नाहीये. 14 मिनिटांचा अवधी जो मात्र कंप्लीट झालेला आहे. 3 षटकांसाठी या गोष्टीची नोंद सावरोली ब संघाने करून घ्यायची. टीम हडल आपण घ्यायचं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 या आकड्यावरती. मिडल ऑर्डर काही करू शकलं नाहीये, परंतु लोअर मिडल ऑर्डर त्यामध्ये 7व्या क्रमांकावरती उमेश आले आणि त्यांच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला. लक फॅक्टर देखील त्यांचा ऑन होता. नशिबाची साथ देखील त्यांना मिळाली, यात काही शंका नसेल. चौथ्या षटकासाठी आदित्य आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं सांघिक कोट्यामधील अंतिम भैरवी षटकामध्ये आदित्य पाहायला मिळतात. इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. दरम्यान चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि व्हॉट अ हिट, व्हॉट अ हिट. डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय. फलंदाज होतोय बाद. आधी आपल्याला पाहायला मिळतील, मात्र बॉलिंग मार्क वरती होते आणि फिल्डिंग करत असताना अप्रतिम असं थ्रो सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इस्टनचा वेग घेणारा चेंडू होता. जणू काही छोट्यापणामध्ये गोट्या जास्त खेळल्या असाव्या, कारण अगदी इस्टनचे वेग घेणारे चेंडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळालेत. इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. एक धाव झाली होती कंप्लीट आणि त्यानंतर धावबाच्या स्वरूपामध्ये फलंदाज जो मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतो. 8व्या क्रमांकावरती येतोय. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल आलाय. क्षेत्ररक्षक. इथे एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होतात आणि 2च धावेंवरती समाधान मानावं लागतंय.
दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल 27 या आकड्यावरती 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके, 40 पर्यंत धावसंख्या, एक फायटिंग टोटल होऊ शकतो. यावेळेस इनसाइड आउटचा स्ट्रोक, डाऊन दी बॉल आलाय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केलं जात आहे. लागतोय 7वा झटका. प्रियांश स्पोर्ट्स माडेपाडा या संघाला. बिग फिश डाऊन, बॅट्समन हॅज टू डिपार्ट. तर तुकाराम, आपण लवकरात लवकर पाण्याचा जार जो मात्र स्टेज जवळ आणायचे. पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाच्या स्वरूपात विकेट पडलं. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुनील, जो मात्र येत असताना आता पिंच इटर असे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला फटका, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतील. कॅच कंप्लीट होतीये लॉंग ऑनला. व्हॉट अ कॅच. अप्रतिम अशी कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद आणि लागत असताना हा 8वा धक्का बॅटिंग करणाऱ्या प्रियांश स्पोर्ट्स माडेपाडा या संघाला. डीजे मास्टर, आपण जिथे कुठे असाल लवकरात लवकर यायचंय. बॅक टू बॅक 2 विकेट पडत असताना पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 विकेट पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. टीमची टोटल 27 वरती. इथून 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट थोडस खराब होतं, मात्र फलंदाज बाद होतोय. लागत असताना हा 9वा धक्का बॅटिंग करणाऱ्या प्रियांश स्पोर्ट्स माडेपाडा या संघाला. 9वा झटका लागतोय 27 या आकड्यावरती. लास्ट मॅन स्टँडिंग आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती अजय, नॉन स्ट्रायकर एंड वरती दिलीप. ऑल आउट इथे होईल का? मानसिक दडपण वाढवण्याचं काम होईल का? सावरोली ब या संघाच्या माध्यमातून येणारे हा एक चेंडू आपल्याला येणारा सांगून जाईल. ऑल आउट होईल की इथे चांगल्या धावा बनतील. 27 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करत चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनला एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ऑल आउट होत असताना संघ पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट केल्या जात आहेत 30 धावा. 31 धावेचं एक मापक असा आव्हान सध्याच्या स्थितीला सेट करण्यात येतोय प्रियांश स्पोर्ट्स माडेपाडा या संघाच्या माध्यमातून सावरोली ब या संघासमोर. प्रियांश स्पोर्ट्स माडेपाडा टीम आपली फिल्डिंग लावून घ्यायची आणि सावरोली ब टीम 30 धावा धावफलकावरती. 31 धावेचं टार्गेट. तर काही अवधीनंतर आपण लगेच उपनापचा जो मात्र लॉट पाडणार आहोत. 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील शुक्रवारी आणि 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील शनिवारी असतील. बिग बॅश फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. लॉर्ड्सचा कार्यक्रम जो मात्र सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. ओपन अपचे 8 संघ टोटल इन ऍक्शन मध्ये असतील. पहिली मॅच जी मात्र आपल्याला शुक्रवारी पाहायला मिळेल बिग बॅश फॉर्मॅट असेल. नरेश 11 कानवे असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नरेश 11 संगमनेर असा संघ पहिला आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ असं मात्र आपण पाहणार आहोत.
मॅगी 11 भिवंडी, अर्थातच नरेश 11 संगमनेर विपक्ष मॅगी 11 भिवंडी अशी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर दुसरी मॅच कुठली असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. NP स्पोर्ट्स शहापूर पहिला संघ असेल आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मधील दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट्स शहापूर, अर्थात एका जंगलामधील दोन वाघ आमने सामने इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यानंतर शनिवारचा आपण पोल जो मात्र करणार आहोत. शनिवारी देखील 4 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 4 संघ कुठले असतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं. शुक्रवारी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल नरेश 11 संगमनेर विपक्ष मॅगी 11 भिवंडी. त्यानंतर दुसरी मॅच NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर असेल. यानंतर शनिवारची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे पेन विपक्ष मावळ पुणे अशी पहिली मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरी मॅच आपण पाहणार आहोत पालघर विपक्ष कुर्ला असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एकंदरीत शुक्रवारी पहिली मॅच असेल मॅगी 11 भिवंडी विपक्ष नरेश 11 संगमनेर. त्यानंतर दुसरी मॅच NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसरी असेल. त्यानंतर जर विचार केला दुसऱ्या दिवसाचा अर्थातच शनिवारचा रात्रीचा तर पहिली मॅच असेल पेन आणि त्यांचे विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल मावळ पुणे आणि त्यानंतर कुर्ला विपक्ष पालघर अशी दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सामन्याला होती सुरुवात. पुन्हा एकदा ऑल द बेस्ट विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना. यावेळेस पहिला चेंडू चांगला फटका डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न त्यांच्या आवाक्याच्या दूर बॉल सीमा पार मिती नशिबाची साथ लक फॅक्टर ऑन करणारा हा येतोय चौकार. SR स्पोर्ट्स तानसा बी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. तर बिग बॅश फॉर्मॅट मध्ये आपण सामने कव्हर करणार आहोत. या गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची आहे. शुक्रवारी पहिली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला नरेश 11 संगमनेर असेल तर त्यांचे विपक्ष मॅगी 11 भिवंडी. दुसरी मॅच शहापूरचे 2 दिग्गज मातबर संघ अर्थातच NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष साई स्पोर्ट्स शहापूर अशी पाहायला मिळेल. त्यानंतर शनिवारचा विचार केला पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल मावळ पुणे विपक्ष पेन आणि दुसरी मॅच पाहायला मिळेल कुर्ला विपक्ष पालघर असे 4 संघ शनिवारी आपल्याला पाहायला मिळतील. बिग बॅश फॉर्मॅट मध्ये हे सामने कव्हर केले जातील. फॉर्मॅट असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. तर सातत्याने अनेक उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात हरिओम मित्रमंडळाच्या माध्यमातून. मागच्या वर्षीचा विचार केला तर आपण पाहिलं होतं की लकी ड्रॉचा कार्यक्रम जो मात्र झालेला होता प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीच्या वेळेला इथे कॅचची संधी डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतात. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतील. 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे 7. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर 3 धावा पाहायला मिळाल्यात. यावेळेस चांगला चेंडू होता. लेगकट केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडला थोडासा वळण घेतला एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉलची समाप्ती होती. लकी ड्रॉचे कुपन 10 मिनिटांमध्ये आपण चालू करणार आहोत. लकी ड्रॉ चा कुपन जो मात्र ज्या कोणाला काढायचे आपला नाव आणि आधार कार्ड जो मात्र आणायचे कुपन जो मात्र फाडायचा आणि शेवटच्या दिवशी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीच्या वेळेस आपण सोडत करणार आहोत. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. इथे देखील येतोय डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर 4 त्यानंतर 3 धावा त्यानंतर बॅक टू बॅक येत आहे डॉट बॉल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जयेशच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते.
पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केलेला आहे. रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय आलं आणि त्याच गोष्टीला अनुषंगून गोलंदाजाने चेंडू टाकला नाहीये. पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केलाय. 7 धावा धावफलकावरती. 31 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट जे मात्र करण्यात येतोय. इथे बॅटची कडा लागतीये आणि चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही एका चेंडूचा खेळ या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. सचिनचा विचार केला, चांगली फटकेबाजी करतोय. 2 चेंडूंमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात. यावेळेस आपण पाहतोय अगदी ब्लॉक होलचा वेग घेणारा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल बिनबाद 8 अशी पाहायला मिळेल. समीकरण येणारे 18 चेंडू विजयासाठी 23 धावेंची गरज असेल. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. जाऊन पोचली 8 या आकड्यावरती. बिनबाद 8 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी कामगिरी. टॉस जो मात्र केला जातोय एनपी स्पोर्टचे सर्व निलेश सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस जो मात्र जिंकलेला पाहायला मिळतोय आईगावदेवी क्रिकेट संघ शिरोळ ब या संघाने. आपला डिसिजन सांगायचं कॅप्टन. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज विकास पाहायला मिळतील. ज्या विकासाने पहिल्या इनिंग मध्ये चांगली कामगिरी केली नाही, परंतु इथे त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. 2 चेस करत होते. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 10 रन 10 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केला तर या षटकामध्ये पहिला चेंडू चांगला होता. कॅचची शक्यता देखील होती. एफर्ट जर टाकला असता कॅच होऊ शकली असती. इथे लेंथ वरती आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू पडला. त्यानंतर थोडंसं खाली राहत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. यानंतर होणारी मॅच SR स्पोर्ट्स तानसा ब विपक्ष आईगावदेवी क्रिकेट संघ शिरोळ ब. टॉस जिंकलेला पाहायला मिळतोय आईगावदेवी क्रिकेट संघ शिरोळ ब या संघाने. बॅटिंग चूज केली. इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी SR स्पोर्ट्स तानसा ब या संघाला. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 येत आहेत डॉट बॉल. यावेळेस आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला. थोडासा फिंगर रोल करण्यात आला होता. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. तो देखील कॉल पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो त्यावेळेस 2 बाउन्सर अलाउड असतात, परंतु टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फक्त 1 फॉर दी ओव्हर असा कॉल दिला जातो. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॅटची कडा लागते. चेंडू सरला मिड डाऊन मध्ये. तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. चार चेंडूंचा खेळ कंप्लीट होतो. आतापर्यंत धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड, ज्यामध्ये एक अवांतर, एक सिंगल आणि एक डबल पाहायला मिळतीये. 2 डॉट बॉल देखील आलेत. चांगली गोलंदाजी विकास करतोय. यावेळेस देखील बॅटची कडा लागते. त्यानंतर चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. पुल करायचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटची कडा लागली. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये, अर्थातच फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज.
येणारे 13 चेंडू आणि 18 धावेंची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला शॉट मध्ये पॉइंट पाहायला मिळतोय. शॉट मध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. शॉट मध्ये मिड विकेट पाहायला मिळेल. वाईडिश मिड ऑन देखील पाहायला मिळतो. तर आउटसाइड सर्कल डीप मध्ये स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. मिड विकेट पाहायला मिळेल. लॉंग ऑन पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय. चेझिंग करत असताना सावरोली ब या संघाला फलंदाजाची खेळी इथे होत असताना समाप्त. फलंदाज दीपक ला परतायला लागते माघारी आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांचं वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावरती. समीकरण येऊन टेपलं. येणारे 12 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये टर्न येत असताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 5. ज्याप्रमाणे गोलंदाजी गरजेची होती त्याचप्रमाणे गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळते. ही ओव्हर दोन्ही संघांसाठी खूप इम्पॉर्टंट असेल. मॅचचं प्रतिबिंब ठरवणारी ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद जे मात्र येत आहेत सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती. इंडिव्हिज्युअल पहिलं सांघिक कोट्यामधील या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत प्रसाद. कशी कामगिरी प्रसादच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. कारण प्रसाद म्हटलं तर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु सध्याच्या स्थितीला त्याला त्याची कामगिरी जी मात्र प्रॉपरली बजवावी लागणार आहे. गोलंदाज तयार होतोय प्रसाद. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल सचिन असेल. नॉन स्ट्रायकर एंड वरती भूषण. इथे फटका चांगला पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय मात्र कॅच होतीये ड्रॉप. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस याआधी देखील एक कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाली. तिथे चौकार लागला होता. इथे देखील आपण पाहतोय कॅच ड्रॉप होत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक हे तिसरं मार्गस्थ आणि या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट पडू शकला असता. नवीन फलंदाज आपल्याला भूषण पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंड वरती असेल. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका सजवलाय. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय खाऊ कॉर्नर मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा फलकावरती पाहायला मिळतात. टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. चला टीम मॉडेल घेऊ नका. प्रियान स्पोर्ट्स माडेपाडा संघ 16 धावफलकावरती 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये मी म्हणेल गोलंदाजी चांगली होतीये, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला काही मिळत नाहीये. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. फेकी खूप खराब होती. फेकी जी मात्र खराब आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान कंप्लीट केली जाते सिंगल. मात्र बॅकिंग चांगली पाहायला मिळाली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये इनसाइड दी सर्कल आणि इनसाइड दी सर्कल शॉट मध्ये पॉइंटचे प्लेयर होते त्यांच्या माध्यमातून कव्हरिंग चांगली पाहायला मिळाली. म्हणूनच इथे एकदा वाचवण्यामध्ये यश मिळालं. एकंदरीत टीमची टोटल 17 वरती जाऊन पोहोचली आहे. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चांगलं षटक पाहायला मिळतोय प्रसादचं. इथे देखील धावबाच्या स्वरूपात विकेट येऊ शकली असती, परंतु मी म्हणेल गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, साथ मिळाली नाहीये. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. हुक केलेला स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांची मोर या फटक्यावरती. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. असेला चौकार. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. तर आई गावदेवी शिरोळ ब टीम आपण खेळाडू कक्षाजवळ यायचे आणि SR स्पोर्ट्स तानसा बी टीम आपण फिल्डिंगच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची.
चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने 21 धावा फलकावरती पाहायला मिळतील. फलंदाज थोडेसे ऑफ साइडला शफल झाले, त्यानंतर हुक करायचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एका टप्प्यावरती बॉल सीमा पार गेला. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. 22 धाव फलकावरती, 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज असेल. 14 चेंडू आणि 9 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सावरोली ब, दुसऱ्या बाजूला प्रियांश स्पोर्ट्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. सावरोली ब संघाचा विचार केला तर या मॅच मध्ये ते फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग करण्यात आली होती. कट करायचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा इनर एज आणि त्यानंतर यष्टिरक्षकाने कुठली चूक केली नाही. फलंदाज होतोय बाद. लागत असताना हा दुसरा झटका बॅटिंग करताना सावरोली ब या संघाला. बावीस धावफलकावरती पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अरविंद येतोय 4थ्या क्रमांकावरती. आतापर्यंत जर विचार केला तर या मॅच मध्ये सावरोली ब संघाने घट्ट मजबूत पकड निर्माण केलेली आहे, परंतु त्यांच्या माध्यमातून जर पाहायला गेला तर इथे कमबॅक होईल का गोलंदाजी करणाऱ्या माध्यमातून संघाच्या, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. गोलंदाज तयार होतो. एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये अजूनही शिल्लक. इथे देखील कट करायचा प्रयत्न होता. वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 23 धावा फलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी 8 धावांची गरज. 13 चेंडू आणि 8 असं समीकरण पाहायला मिळतोय. सॉरी 7 चेंडू असतील. येस, वाईट बॉल आला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मॅच मध्ये टर्न आणि ट्विस्ट येत असताना पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं. इथे आपण पाहतोय एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा फलकावरती पाहायला मिळतात. समीकरण ठेपलं येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं करेक्शन होतं. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. मॅच मध्ये टर्न येतोय, मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. या षटकामध्ये जर विचार केला तर थोडीशी मागणी गोलंदाजी झाली आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती विश्वास पाहायला मिळेल. विश्वासवरती विश्वास दाखवलाय, परंतु विश्वासाला साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल का हे पाहणं महत्वाचं असेल. येणारी 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय भूषण, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती अरविंद. यावेळेस लाऊड अपील केली जाते. कट करायचा प्रयत्न होता, लेंथ वरती चेंडू पडला, थोडासा खाली राहिलाय. स्क्वेअर कट करायचं होतं, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होती. 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज असेल. अरविंद आणि भूषण वरती जबाबदारी आहे सावरोली बस संघाची. यावेळेस फुल टॉस चेंडू, बॉल चाललाय सीमारेषेचा वेग घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना झालाय फिनिश. MSD स्टाईलने सामना केलाय फिनिश. सावरोली बस संघाने अभिनंदन टीम, सावरोली ब टीम हार्ड लक टफ लक. प्रियांश स्पोर्ट्स माडेपाडा दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी आपण खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत. तर SR स्पोर्ट्स
तानसा बी टीमने फिल्डिंग लावून घ्यायची आणि आय गावदेवी शिरोळ ब संघाने ओपनिंग पेअर पाठवायची आहे. दोन्ही टीम्स लाईनअप करायचे, शेकेंड करायचे, मैत्री भावना जपायची आहे आणि त्यानंतरच मैदानाचा ताबा आपण सोडायचे.